राज ठाकरे आणि राडा हे समीकरण आता महाराष्ट्राला नवीन नाही, पण बुधवारी ठाणे कोर्टात राज साहेबांची एंट्री झाली ती एका जुन्या केसमुळे। विषय आहे 2008 सालचा। तेव्हाचं रेल्वे भरतीचं आंदोलन आणि त्यातून झालेला राडा तुम्हाला आठवत असेलच। त्याच केससाठी हाजीर हो असा फतवा कोर्टाने काढला। नेमकं काय झालंय सगळं सांगतो, पण आधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। तर झालं असं की 2008 मध्ये मनसेने परप्रांतीयांविरुद्ध खटाक स्टाईलने आंदोलन छेडलं। कल्याणमध्ये रेल्वे भरतीसाठी आलेल्या बिहारी तरुणांना मारहाण झाली। या प्रकरणात राज ठाकरे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता। गेल्या अनेक वर्षांपासून ही केस कोर्टात पेंडिंग आहे। त्यासाठी राज ठाकरे स्वतः ठाणे न्यायालयात हजर झाले होते। सुनावणी दरम्यान साहेबांना विचारलं गेलं की तुम्ही हे केलंय का? तेव्हा राज साहेबांनी आपल्या स्टाईलमध्ये सर्व आरोप फेटाळून लावले। हे सगळं चुकीचं आहे, मी असं काही केलं नाही असं त्यांनी कोर्टाला स्पष्ट सांगितलं। कोर्टाची कार्यवाही आता शेवटच्या टप्प्यात आली। राज ठाकरेंचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात आता फायनल आर्ग्युमेंट बाकी आहे, म्हणजेच अंतिम युक्तिवाद होणार आहे। त्यानंतर ही केस निकालाच्या दिशेने सरकेल। राज ठाकरेंना जुन्या केसमधून दिलासा मिळणार की कायदेशीर पेच वाढणार हे 18 मे नंतर स्पष्ट होईल। तुम्हाला काय वाटतं? ही जुनी प्रकरणं आता संपायला हवीत का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।